हॅलो, नमस्कार. मी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लहान मुलांना दूध आणि फ्रूट चारणं म्हणजे खूप मोठी कसरत असते. मुलं दूधही पित नाहीत आणि त्याचबरोबर ड्रायफ्रुट्सही खात नाहीत. तर अशा वेळी काय करायचं? मुलांना बनाना मिल्कशेक आपण बनवून देऊ शकतो. त्यामध्ये ड्रायफ्रुट्सही जातात, दूधही जातं आणि त्याचबरोबर फ्रूटही खाल्ले जातात. इथं बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी 3 केळी घेतली आहे, 1 ग्लास दूध घेतला आहे, 4 खजूर घेतले आहेत, 4 काजू घेतले आहेत, मूठभर मनुके घेतले आहेत. इथं आपण मिल्कशेक बनवण्यासाठी साखर किंवा गुळाचा वापर करणार नाहीये. जो खजूर आणि मनुक्यापासून जो गोडवा होतो, त्यामुळे आपण इथं साखर वापरणार नाहीये. तर आता मिल्कशेक बनवण्यासाठी मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने आपण केळीची साल काढून त्याचे तुकडे करून टाकणार आहोत. इथं मोठे-मोठे तुकडे केले तरीही चालतात. ते आरामात मिक्सरला बारीक केले जातात. त्यामुळे मोठे-मोठेच इथं मी तुकडे केले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ते टाकायचे आहेत. खजूर टाकली आहे, 4 काजू टाकले आहेत आणि मनुके टाकले आहेत. आता आपण जे दूध घेतलं होतं ते टाकायचं आहे. इथं मी पाऊण ग्लास दूध टाकते आणि थोडंसं दूध उरवून ठेवते. आता झाकण लावून हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय. आता मी बारीक करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये जे उरलेलं दूध आहे ते पण टाकायचं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही अजून दूध ओतू शकता. इथं मी सांगितलेल्या मेजरमेंटमध्ये 2 ग्लास भरून बनाना मिल्कशेक बनवून तयार होतो. तुम्हीही ही बनाना मिल्कशेकची रेसिपी तुमच्या मुलांना बनवून द्या. खूप आवडीनं मुलंही पितात. तर आजची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता हा बनाना मिल्कशेक अजून टेस्टी होण्यासाठी वरून थोडे मनुके टाकायचे आहेत. असे मनुके टाकले की अजून टेस्ट वाढते मिल्कशेकची. तर हेल्दी असा बनाना मिल्कशेक बनवून तयार आहे. तर आजची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.